आज मी रवा, मैदा न वापरता आणि खूपच कमीत कमी तेलामध्ये खूपच मस्त चटपटीत आणि चमचमीत रेसिपी बनवते. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ते गॅसवरती पॅन गरम करत ठेवलाय आणि यामध्ये 2 वाट्या मी पाणी घातलंय. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचंय, 1 चमचा तेल घातलंय आणि आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. आता ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून इथे 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचंय. सगळं पीठ इथे मी घातलंय. पीठ घातलं की गॅस लगेच बंद करायचा. तर 2 वाट्या पाणी घेतलं होतं त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ असं प्रमाण आहे. आता हे सगळं मिक्स करायचं. तांदळाचं पीठ पाणी लगेच ॲब्झॉर्ब करतं आणि हे असं ड्राय व्हायला लागतं. मोदक बनवण्यासाठी आपण जशी उकड काढतो तशीच ही उकड काढून घ्यायची आहे. याचा असा गोळा झाला की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर झाकून आता हे असंच आपण बाजूला ठेवून देऊया आणि मधल्या वेळामध्ये आपण स्टफिंग तयार करूया. तर सगळ्यात आधी इथे मी मसाले कुटून घेते. 1 चमचा धने घेतले, यामध्ये अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं घातलं आणि हे आता जाडसर कुटून घेऊया. तुम्ही मिक्सरवर सुद्धा हे बारीक करून घेऊ शकता. पहा असं जाडसर ठेवायचं. आता आपण स्टफिंग तयार करूया. इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवली मी. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचंय. तेल गरम झालं, यामध्ये कुटलेला मसाला घातला. पाव चमचा हिंग घातलाय आणि याबरोबरच बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. ही मिरची तिखट नाहीये त्यामुळे इथे मी थोडीशी जास्त घेतली. किसलेलं आलं आणि लसूण घालायचं यामध्ये. 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं किसून घेतलं आणि हे सगळं कच्चापणा जाईपर्यंत परतून घेतलं. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि आता कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे कांदा पहा ब्राऊन झालाय. आता यामध्ये बटाटे घालायचे. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते ते यामध्ये घालायचे. यामध्येच आता मसाले घालूया. तर इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट, पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा धने पूड घातली, पाव चमचा गरम मसाला घातला, आमचूर पावडर घातली अर्धा चमचा आणि पाव चमचा इथे मी साखर घातली. तर अगदी चटपटीत असं आपलं स्टफिंग तयार होईल. इथे मी आमचूर पावडर घातली, पण तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता. लिंबाचा रस तुम्हाला गॅस बंद केल्यानंतर घालायचा. हे स्टफिंग छान असं परतून घ्यायचं आहे. तर अगदी मस्त चटपटीत असं हे स्टफिंग तयार होतं आणि या रेसिपीमध्ये आपण खूपच कमी तेल वापरणार आहोत, तरीही खूप चटपटीत अशी ही रेसिपी तयार होते. इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. पुन्हा एकदा मिक्स करूया. आता हे आपण स्टफिंग बाजूला ठेवूया. ते थंड होईल. तोपर्यंत हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं, ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. हे थोडंसं कोमट झालं, की आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण मैदा वापरलेला नाहीये. त्यामुळे खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे. मुलांसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. मुलांना टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता. असं मळून मी सॉफ्ट करून घेतलं. यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं. इथे हे स्टफिंग सुद्धा थंड झालंय. तर याचे आपण असे छोटे-छोटे बॉल्स तयार करूया. इथे पहा असे बॉल्स तयार करून घेतलेत मी. आता हे जे पीठ आपण मळून ठेवलं होतं, त्यातला एक छोटा गोळा घेतला आणि त्याची पारी तयार करून घ्यायची आहे. यामध्ये स्टफिंगचा बॉल असा ठेवायचा आहे आणि याचं पूर्ण बंद करायचं आहे. पारी अगदी पातळ करून घ्यायची. तर असं पहा, हा बॉल तयार झालाय. इथे सगळे तयार करून घेतलेत मी. आता आपण हे भाजून घेऊया. तर इथे आपण आज याला अजिबात डीप फ्राय करणार नाही आहोत. तर इथे मी अप्पे पात्रामध्ये हे भाजून घेणार आहे. अप्पे पात्रामध्ये मी
2-2 थेंब तेल घातलंय आणि यामध्ये हे बॉल्स ठेवायचे. झाकण ठेवायची गरज नाहीये. आपण असेच हे सगळीकडून फिरवून भाजून घेणार आहोत. तर 2-2 मिनिटानंतर हे असे फिरवायचेत आणि सगळीकडून छान गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. ही रेसिपी मी नेहमी बनवते आणि माझ्या घरी सगळ्यांनाच खूप आवडते. अगदी खूपच मस्त चवीला होते आणि ह्यामध्ये तेल नाहीये. खूप कमी तेलामध्ये होते. त्यामुळे तुम्ही आरामात खाऊ शकता. सगळीकडून फिरून पहा असे गोल्डन ब्राउन झालेत. रंगसुद्धा खूप मस्त आलाय. काढून घेऊया. तर इथे मी सगळे भाजून घेतलेत. आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये साधारण 14 ते 15 असे बॉल्स तयार होतात. तर ही मस्त अशी रेसिपी एकदा तरी नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. तांदळाच्या पिठामुळे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं स्टफिंग यामुळे खूपच मस्त होते ही रेसिपी. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुम्हाला जर रेसिपी खरंच आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.